हॉस्पिटलमध्ये एक पेशंट बघितलेला, फाईलमध्ये डायग्नोसिस होतं ॲड्रेनोकॉर्टिकल कार्सिनोमा आणि त्या पेशंटमध्ये आपण किटोकोनाझोल नावाचा ड्रग यूज करतो. तर हे ड्रग्स काय यूज करतो आपण, एक तिथं कन्सेप्ट शिकायला भेटली मला, मेडिकल ॲड्रेनलेक्टॉमी. म्हणजे ॲड्रेनल ग्लँडचं जेव्हा फंक्शन जास्त होतं ना, कुशिंग सिंड्रोममध्ये होतंय, हे ज्या कंडिशन आहे ॲड्रेनोकॉर्टिकल कार्सिनोमा, ह्या कंडिशनमध्ये होतंय, तर स्टिरॉइड जास्त सिंथेसिस होत आहे. ॲड्रेनल ग्लँड आपलं स्टिरॉइड सिंथेसिस करते ना, कॉर्टिसॉल वगैरे. तर ह्या कंडिशनमध्ये आपण हे ड्रग्स यूज करतो. हे ड्रग्स काय करतात, स्टिरॉइडचं सिंथेसिस तुमच्या कमी करतात. स्टिरॉइड इनिबिटर पण आपण म्हणू शकतो. तर लक्षात ठेवा, ॲड्रेनोकॉर्टिकल कार्सिनोमा असेल किंवा कुशिंग सिंड्रोम असेल, मेडिकल ॲड्रेनलेक्टॉमी नावाचे आपण जे ट्रीटमेंट करतो, ज्याच्यात की आपण ड्रग्स यूज करतो जे की स्टिरॉइडचं सिंथेसिस कमी करतात. तर कोणकोणते ड्रग आहेत हे लक्षात राहू. एक ते किटोकोनाझोल आहे तुमचं, मेटारोपोन आहे तुमचं, इटोमिडेट आहे आणि मायटोटेन आहे. तर हे 4 ड्रग लक्षात ठेवा. मेडिकल ॲड्रेनलेक्टॉमी कोणकोणते ड्रग्स यूज करू शकतो. पहिल्यांदा कुठं करतो आपण मेडिकल ॲड्रेनलेक्टॉमी, एक तर तुमचं कुशिंग सिंड्रोममध्ये करू शकतो, ॲड्रेनोकॉर्टिकल कार्सिनोमा, ह्या 2 कंडिशनमध्ये करतो. सगळ्यात पहिलं ड्रग आहे किटोकोनाझोल आहे, दुसरं मेटारोपोन आहे, तिसरं इटोमिडेट आहे आणि चौथं मायटोटेन आहे. वरी हे ड्रग्स पण तुम्ही बघू शकता आणि मेडिकल ॲड्रेनलेक्टॉमी पण तुम्ही बघू शकता आणि ह्या कन्सेप्टबद्दल वाचू शकता. कुशिंग सिंड्रोम किंवा ॲड्रेनोकॉर्टिकल कार्सिनोमामध्ये करू शकतो. त्या पेशंटमध्ये आपण किटोकोनाझोल देत होतो. ड्रग्स स्टिरॉइडचं सिंथेसिस कमी करतात. जी कंडिशन आहेत कुशिंग सिंड्रोम किंवा ॲड्रेनोकॉर्टिकल कार्सिनोमा, ह्या कंडिशन स्टिरॉइड जास्त सिंथेसिस होतात तुमच्या ॲड्रेनल ग्लँडमधून.